संशोधन, या छोट्याशा संशोधनाचा हा प्रमुख उद्देश होता. आणि त्याच्यामधनं असं पूर्णपणे उघड झालेलं आहे, दिसून आलेलं आहे की येस, राज्यघटनेची जी काही तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, ही वेदांताचीच फिलॉसॉफी आहे, अन्य काहीही नाही. जरी वरकरणी ती वेस्टर्नाइज वाटत असली तरी तशी वस्तुस्थिती नाही. आणि हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावरून आपण की कॉन्स्टिट्यूशन जी आहे की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची फिलॉसॉफी ही आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, सोशल फिलॉसॉफी आहे, इकॉनॉमिक फिलॉसॉफी आहे, सेक्युलर फिलॉसॉफी आहे, लिगल फिलॉसॉफी आहे, एथिकल और मॉरल फिलॉसॉफी आहे, एन्व्हायरमेंटल फिलॉसॉफी आहे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये काय नाही. आणि हे जेव्हा वेदांत फिलॉसॉफीच्या आधारावर आपण तपासलं त्यावेळेला असं लक्षात आलं की वेदांताची जी मूलभूत फिलॉसॉफी आहे, जी युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, जी सर्वसमावेशक आहेत, ही सगळी घटनेमध्ये नमूद आहेत. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही राहिली किंवा जाण राहिली नाही किंवा त्या दिशेने आपण कधी प्रयत्न केले नाहीत. आणि म्हणून हा छोटासा पहिला प्रयत्न हा या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचे रिझल्ट्स जे परिपाक म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की येस, ही फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही सबस्टॅन्शियली वेदांतिक इन नेचर. आणि म्हणून या फिलॉसॉफीचा आधार घेऊन आपली जी घटना आहे त्याचा जो अर्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे, जी कॉमन लॉ सिस्टीमवर आधारित आहे, जी आमची नाही आहे, कधीच नव्हती, तर या घटनेचा अर्थ वेदांत फिलॉसॉफीच्या, वेदांत फिलॉसॉफी याचा अर्थ व्यापक अर्थ असा आहे की भारतीय तत्वज्ञान, भारतीय संस्कृती, तिचा वारसा, म्हणजे आर्यन फिलॉसॉफी. वेदांतिक फिलॉसॉफी और वेदांत फिलॉसॉफी एका पर्टिक्युलर घटकाची नाही आहे, ही सर्वसमावेशक आहे, युनिव्हर्सल आहे. आणि म्हणून हा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की अनेक युरोपियन आणि पाश्चात्य तत्व आहेत त्यांनी फिलॉसॉफर्सने, म्हणजे अगदी प्लेटोपासून घ्या, अरिस्टॉटल घ्या, सॉक्रेटिस घ्या, यांच्या फिलॉसॉफी, यांच्या थेअरीज ज्या वेळेला अभ्यासला गेल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की हे सगळं वेदांत आहे, जे 5000-7000 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेले किंवा सांगितलेले गेलेले आहे. हे प्लेटो अरिस्टॉटल वगैरे सगळे नंतर आले. आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणजे जॉन लॉकी, रुसेयू, डगलस किंवा हक्सले, ही जे सगळे मंडळी आली, यांची सुद्धा ज्या वेळेला फिलॉसॉफी थेअरीज याचा अभ्यास केला त्यावेळेला त्याचं कन्क्लुजन, त्याचं अनुमान असंच निघालं आणि निघतंय काय की दे आर वेदांतिक. वेदांतामध्ये जी मूलभूत तत्व सांगितलेली आहेत ती युनिव्हर्सल आहेत, ती केवळ एका विशिष्ट घटकाकरता किंवा एखाद्या विशिष्ट जागेकरता मर्यादित नाही. आणि ही सगळी वेदांतिक प्रिन्सिपल जी आहेत या सगळ्या ग्रीक फिलॉसॉफर्स किंवा त्यानंतर आलेले जे काही पाश्चिमात्याचे जे काही फिलॉसॉफर्स आहेत त्यांच्या सगळ्या फिलॉसॉफीमधनं हे दिसून येतं. आईन्स्टाईनचं जर त्याच्या आत्मचरित्राचा शेवटचा चॅप्टर पहा, फुल ऑफ वेदांत. आणि म्हणून वेदांत हे E=mc² च्या पलीकडचं आहे. आणि म्हणून ते सर्वसमावेशक, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, ऑल इन्क्लुसिव्ह आहे. आणि म्हणून फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज द वेदांत फिलॉसॉफी और वेदांतिक फिलॉसॉफी, असं त्याचं हे कन्क्लुजन आहे. आणि अशा पद्धतीने अनेक, आता याच्यामध्ये विषय खूप हा मोठा आहे, तो असा इतक्या छोट्या कार्यक्रमामध्ये किंवा याच्या इतक्या कमी वेळेच्या बंधनामध्ये मांडला जाऊ शकत नाही. पण एक निश्चित आहे ते उदाहरण म्हणून आपण घेऊया. वेदांत काय सांगतो? ऑल रिलिजन्स आर ट्रू. सर्व धर्म बरोबर आहेत, खरे आहेत. सर्व धर्मांची जी मूलभूत तत्व आहेत ती एकसारखीच आहेत, काही फरक नाही. त्याचं बाह्य स्वरूप वेगळं आहे. सर्व धर्मांचा आत्मा एकच आहे, दॅट इज युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. आणि म्हणून वेदांत असं सांगतं, ऑल रिलिजन्स आर ट्रू, देर इज अ हार्मोनी ऑफ रिलिजन्स, देर इज अ युनिटी ऑफ रिलिजन्स, दॅट इज अ बेसिक वेदांतिक प्रिन्सिपल. आणि हेच प्रिन्सिपल आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळतं, बाय ऑफ प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. आपल्याकडे ती मोठ्या प्रमाणात आलेली, ती वाढलेली आहे, विच इज प्युअरली वेदांतिक इन नेचर अँड सबस्टन्स. त्याच पद्धतीने आपण दुसरा एखादा विषय घेतला की कुठे आपण जर या ठिकाणी गेलो, सेक्युलरिझम आहे किंवा फ्रॅटर्निटी आहे, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन,
वेदांत काय सांगतो? ऑल इज वन. शरीर वेगवेगळी आहेत, आत्मा एकच आहे. दॅट इज युनिटी इन डायव्हर्सिटी, विच इज अनदर बेसिक प्रिन्सिपल ऑफ वेदांत. दॅट इज देअर इन द कॉन्स्टिट्यूशन. त्याच पद्धतीने आणखी आपण अशा पद्धतीने जर उदाहरणं घेत गेलो तर सबस्टॅन्शियली मोर दॅन 90% आपण म्हणूया की संपूर्ण वेदांत हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भरलेला आहे. आणि वेदांत ज्या म्हणजे पुढे जाऊन त्याच्यामध्ये मी असंही म्हणू शकतो, पुढे ठामपणे म्हणू शकतो की जगातल्या ज्या काही लिखित घटना आहेत, मग USA असेल आणखी कोणाची असेल, यांची सुद्धा तुम्ही बेसिक प्रिन्सिपल जर पाहिली, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ USA वेदांताने भरलेलं आहे. देर इज अ वेदांत अँड नथिंग इज देअर, नथिंग एल्स इज देअर. वेदांताच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नाही आहे. आणि या ठिकाणी त्यामुळे आपल्या घटनेचा इंटरनॅशनलिझम हा या ठिकाणी एस्टॅब्लिश होतो. सो आवर कॉन्स्टिट्यूशन इज इंटरनॅशनल कॉन्स्टिट्यूशन बेस्ड अपॉन वेदांत. आणि म्हणून अशाच पद्धतीने जर आपण पुढे पुढे जात झालो तर त्याच्यातनं एकच कन्क्लुजन बाहेर पडतं की येस, ही जर परिस्थिती अशी आहे, if the philosophy of constitution can be substantially expressed in terms of Vedanta philosophy, then it is possible, it is legally, socially, politically feasible to interpret the Constitution of India on the basis of Vedanta. आम्हाला ब्रिटिश सिस्टमची गरज नाही आहे. याचा अर्थ ती पूर्णपणे डिस्कार्ड करा असं नाही, कारण घड्याळाचे काटे पूर्णपणे उलटे नाही आता फिरू शकत. आपण खूप पुढे आलेलो आहोत. परंतु त्या कॉमन लॉ सिस्टीमच्या प्रिन्सिपल्समध्ये सुद्धा वेदांत आहे. तो वेदांत सुद्धा त्या प्रिन्सिपल्समध्ये आहे, फक्त तो आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आत्ताची जी काय कॉन्स्टिट्यूशनची इंटरप्रिट करण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जर व्यवस्थित जर त्याच्यामध्ये अर्थ काढला तर कॉन्स्टिट्यूशन कॅन बी इंटरप्रिटेड ऑन द बेसिस ऑफ इंडियन फिलॉसॉफी अँड कल्चर. अशी परिस्थिती आहे. आणि समजा असं जर कोणाला वाटत असेल की हे शक्य नाही आहे, हे पॉसिबल नाही, फिजिबल नाही आहे, तर त्याकरता आय हॅव सजेस्टेड वन अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 367 वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण जर इंडियन फिलॉसॉफी, सिव्हिलायझेशन, कल्चरचा जर त्याच्यामध्ये अंतर्भाव केला, अंतर्भाव करण्याची तशी गरज नाही आहे, पण असं होऊ शकतं की आपला ॲटिट्यूड हा जास्त लिगॅलिस्टिक आहे गेल्या 60 वर्षातला. आता तो असावा की नसा हा वादाचा मुद्दा आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. हायपर टेक्निकल और लिगलिस्टिक ॲटिट्यूड, शब्दांच्या पलीकडे जायला आम्ही तयार नाही. त्या शब्दांच्या पाठीमागचं रॅशनल आम्ही पाहायला तयार नाही. त्या शब्दांच्या पाठीमागची फिलॉसॉफी आम्ही पाहायला तयार नाही. कुठेही फिलॉसॉफीचा ज्या मातीमध्ये ती रुजवली गेली त्या मातीचा कुठं आम्ही संदर्भ घ्यायला तयार नाही. इफ दॅट कंटेक्स्ट इज टेकन, अमेंडमेंट इज नॉट रिक्वायर्ड. परंतु तो कंटेक्स्ट जर घ्यायचा नसेल तर इंडियन फिलॉसॉफी, सिव्हिलायझेशन, कल्चरचं त्याचं इंडक्शन हे आपण आर्टिकल 367(1) मध्ये करू शकतो. त्यामुळे हे पॉसिबल आहे. आणि म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन, राज्यघटनेचा जो काही अर्थ लावला जातोय हा आमच्या कुठेतरी आमच्या आत्म्याला बी येऊन भिडणार आहे. आता तो भिडत नाहीये दुर्दैवाने, तो भिडणार आहे. म्हणजे फिलॉसॉफी दुसऱ्याची, काम चाललंय आमच्याकडे, आणि असं आम्ही गेले 60-70 वर्ष काम करतोय. त्याची परिस्थिती आपण समोर पाहतो. त्याच्यावर जास्त टीका टिप्पणी करण्याची ही जागा नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की कन्क्लुजन असं आहे, आणि हे करत असताना आणि म्हणून ही सगळी जी प्रोसेस आहे, आय कॉल इट कॉन्स्टिट्यूशनल इंजिनिअरिंग. अँड ही प्रोसेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन इंजिनिअरिंग ऑन द बेसिस ऑफ वेदांत फिलॉसॉफी. आणि म्हणून हा सिद्धांत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की वेदांतिक थिअरी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल इंजिनिअरिंग. याचा आणखी एक परिपाक असा आहे. आता हे जे इंटरप्रिटेशन याच्यामध्ये व्हॉट आय सजेस्टेड की हे जर करायचं असेल सगळं तर संसद, न्यायव्यवस्था आणि इतर जे संबंधित घटक आहेत यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. दे आर रिक्वायर्ड टू बी ट्रेन्ड इन इंडियन फिलॉसॉफी, आर्यन फिलॉसॉफी अँड कल्चर. तीच परिस्थिती लॉ स्टुडंट जे आहेत, कायद्याचे जे विद्यार्थी आहेत, मुळापासून सुरुवात केली पाहिजे. हे LLBची किंवा कायद्याची जी काही सिलेबस वगैरे आहे त्याच्यामध्ये इंडियन फिलॉसॉफीचा अभ्यास ठेवा.
वेस्टर्न फिलॉसॉफीचा सुद्धा अभ्यास ठेवा, जगातल्या इतर फिलॉसॉफीचा सुद्धा अभ्यास ठेवा. सर्व धर्मांचा, इंडियामध्ये या देशामध्ये जे काही काम करणारे विविध धर्म आहेत, या धर्मांचं सुद्धा अध्ययन, त्यांच्या फिलॉसॉफीचं सुद्धा अध्ययन हे लॉ स्टुडंटला करणं गरजेचं आहे. लॉच्या विद्यार्थ्यांमध्ये रिसर्च, संशोधन कला, संशोधन प्रावीण्य निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे कुठेतरी आम्ही हे वेदांतायझेशन ऑफ लिगल प्रोफेशन होऊ शकेल, वेदांतायझेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन होऊ शकेल, आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने जस्टिस लोकांना देऊ शकेल जो वेदांतिक आहे. आणि हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट अशी लक्षात येते, वेदांताला सर्व धर्म सारखे आहेत, पण वेदांताला कास्ट, जात कुठेही मान्य नाही. पूर्वी नव्हती, आजही नाहीये. मग आता जर घटनेची जर फिलॉसॉफी, तत्वज्ञान हे जर पूर्णपणे वेदांतिक आहे, then why there should be caste? So I am of the opinion, माझं ठाम मत असं आहे की that caste system on national level should be abolished, as we abolish untouchability by inserting a new article in the constitution. A new article should be inducted or inserted in the constitution to abolish entire caste system on national basis. That is also one of the outcomes of this research. आणि म्हणून असं माझं म्हणणं आहे की या दृष्टीने जर काही विचार करता आला तर संबंधित घटकांनी जरूर करावा. विद्यार्थ्यांसाठी, लॉच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा याच्यासाठी किंवा न्यायव्यवस्था सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे तिचं प्युरिफिकेशन व्हावं, लिगल प्रोफेशनचंही प्युरिफिकेशन जास्त चांगल्या पद्धतीने व्हावं. याकरता वेदांतायझेशन ऑफ लिगल प्रोफेशन इज रिक्वायर्ड. Not only that, Vedantization in general of the constitution is required to be done. And that is why I have tried to suggest in my this small research. आता त्याच्यामध्ये मला कितपत यश मिळाले नाही मिळाले याचं मूल्यांकन ज्येष्ठांनी जरूर करावं. इट इज ओपन टू ऑल. आणि या पद्धतीने जर आपण या ठिकाणी काम करत राहिलो, अशा पद्धतीने जर आपण न्यायव्यवस्थेच्या जर आपण काही याच्यामध्ये चांगल्या अर्थाने जर आपण काही प्रगती करू शकलो तर असं मला वाटतं की डेफिनेटली. कारण असं आहे बेसिकली की वेदांत इज अ सायन्स ऑफ स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग. शेवटी आपल्याला कुठं जायचं आहे, माणूस म्हणून, ह्युमन बिईंग म्हणून, मानवजात म्हणून आपल्याला कुठं जायचं आहे? आपल्याला प्रवास करायचा तो सेल्फ रिअलायझेशनकडे, रिअलायझेशन ऑफ सेल्फ, आत्मसाक्षात्कार, वेदांतिक सेल्फ रिअलायझेशनकडे आपल्याला जायचं आहे. परंतु हे जात असताना आजच्या ज्या जगामध्ये आपण राहतोय, जगतोय, वागतोय, त्या जगामधली इमॉर्टॅलिटीचं काय? सो आय कॉल इट अ कॉन्स्टिट्यूशनल इमॉर्टॅलिटी. वेदांतिक इमॉर्टॅलिटी लांबची गोष्ट आहे, हरकत नाही. परंतु हा वेदांतिक इमॉर्टॅलिटीकडे हा प्रवास करत असताना वी गेट कॉन्स्टिट्यूशनल इमॉर्टॅलिटी. That is I call the national liberation or national emancipation. And that is possible with the help of Vedanta. That is feasible legally, socially, politically with the help of Vedanta. So, थोडक्यात कमीत कमी वेळामध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावर फर्दर डिस्कशन्स कुठे होऊ शकतात. इट इज ओपन फॉर डिस्कशन्स, कॉमेंट्स, क्रिटिसिझम ज्येष्ठांकडनं, आपल्याकडनं सुद्धा. सो धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मिडगे सर की संविधान या विषयाचं संशोधन करताना आपण जे सांगितलं तो घोषवारा असं समजूया की त्यांनी संविधानाचे आत्ता फक्त 2 ते 3 जे आपल्याला थोडेसे माहिती आहेत की एक तर त्यांनी रिलिजन बद्दलचं संविधानामध्ये जे आलेलं आहे ते एक मानव धर्म या दृष्टीने वैदांतिक थेरी आहे असं एक त्यांचं त्याच्यावरचं इंटरप्रिटेशन किंवा त्या संदर्भातलं संशोधन आहे. आणि त्या अनुषंगाने दुसरं जे आहे कास्टलेस समाज, सोसायटी ही असावी हे जे संविधानामध्ये आहे ते वैदांतिक थेरीमध्ये आहे असं एक त्यांचं त्याच्यावरचं संशोधन आहे. आणि म्हणून
या सगळ्या याच्यामागे अनेक मुद्दे कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आहे 395. पण ते जे काही समाजाच्या दृष्टीने जे त्यांना वाटलंय ते घोषवारा स्वरूपात आहे. 1600 पानाचा प्रबंध आहे. तुम्हाला जेव्हा कधी त्यांच्या याच्याने किंवा मला माहीत नाही त्यांनी मेलवर टाकला आहे का, तर ते अवश्य त्याच्या डिटेल्समध्ये आपण हे करू शकतो. तर त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ह्या विषयाची जी एक आयडिओलॉजी आहे तर त्याचं एक प्रास्ताविक किंवा त्याच्यावरचा एक पुष्प असं रचलं असं मी मानतो. आणि यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट आव्हाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत आणि विचार या विषयाने आणि एकूणच मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोले साहेब, आजचे सत्कारमूर्ती आणि सर्व वकील मित्रांनो, मिडगे साहेबांनी जे काम केलंय त्याला आपण सर्वांनी दाद दिलीच पाहिजे. संशोधक वृत्ती असणे हे जेव्हा आपण विसरलो त्यावेळेसपासून वेदांत मागं पडला. धर्माचे दोन अर्थ असतात किंवा वेदामध्ये होते. वैदिक पिरियड म्हणजे श्रुती पिरियड, स्मृती पिरियड, आणि मग वेदांत सुरू होतो, उपनिषद वगैरे, हा पुढचा पिरियड आहे. जेव्हा ऋग्वेद साधारणपणे 8 ते 9,000 वर्षापूर्वी झाला, इसवी सनापूर्वी 7,000 वर्ष साधारणपणे, त्यावेळेला जगामध्ये कुठलाच धर्म नव्हता. ॲडम आणि ईव असताना त्यांना नावं नव्हती. जेव्हा एकाच प्रकारची जास्त माणसं होतात तेव्हाच नावं ठेवावी लागतात. असं असल्यामुळे तुम्हाला वेदामध्ये कुठेही हिंदू शब्द येत नाही, कारण त्यावेळेला सगळेच काही एकच होते, आणि म्हणून फक्त धर्म एवढाच शब्द येतो. आणि पुढचे धर्म तर तुम्हाला माहिती आहे की 2600 वर्षापूर्वी महावीर, नंतर गौतम बुद्ध, आणि मग नंतर कुठे येशू ख्रिस्तांचा धर्म येतो. आता जेव्हा आपण वेदाचा विचार करतो तेव्हा धर्म नावाची जी गोष्ट होती ती एकच होती, आणि म्हणून त्याला नाव नव्हतं, हिंदू धर्म हे नाव नव्हतं. त्याचे दोन अर्थ होते त्यावेळेला. त्या काळातल्या राजांना कायदा करण्याची परवानगी नव्हती, फक्त अंमलबजावणीची परवानगी होती. आणि म्हणून कायद्याचा अर्थ लावताना किंवा धर्माचा अर्थ लावताना असा लावला जायचा की धर्माचे दोन भाग असतात, एक असतो आचार आणि एक असतो व्यवहार. आचार म्हणजे मी कसं वागावं, पॉझिटिव्ह मोरॅलिटी, रिलिजियस मोरॅलिटी वगैरे जे काय तुम्हाला म्हणायचं असेल, माझ्याशी संबंध हा झाला आचार, आणि माझा तुमच्याशी संबंध हा झाला व्यवहार. पुढे आपण हा कायदा ह्या क्षेत्रात देऊन टाकला व्यवहार, आणि आचार देवळात देऊन टाकला. आणि देवळातले व्यापारी आचार वाढूच द्यायचा नाही हा प्रयत्न करत राहिले. जे पूर्वी सांगितलं तेच खरं, पृथ्वी केंद्रस्थानी आहे, सूर्य आणि चंद्र फिरतात, असं म्हटलं म्हणजे आपण वेड्यात निघतो. ज्ञान दररोज वाढत असतं, आणि म्हणून सामाजिक गरजा देखील बदलत असतात. मोबाईल विषयक कायदे किंवा व्हॉट्सअप विषयक कायदे 25 वर्षापूर्वी का नव्हते हो, हा प्रश्न गैरलागू आहे. कारण जेव्हा नवीन संशोधन होतं तेव्हा नवीन कायदा येतो. हे बघितलं नाही आम्ही ते जे आहे तेच पकडून ठेवायचं आणि तसंच वागायचं हा प्रयत्न केला, आणि म्हणून आम्हाला बाहेरनं घ्यावं लागलं. किंवा मी असं म्हणेल की धर्माच्या वाढीसाठी शास्त्रशुद्ध विचार करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची गरज आहे. अशी गरज जर केली नाही तर तो धर्म मोडीत निघतो किंवा त्याला टाळावं लागतं, केवळ देवळात राहतो. आता असं बघा की आपण कधी विचार करत नाही, पण तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलंय, वी द पीपल ऑफ इंडिया.
समजा असा एक प्रश्न विचारला मी, हु आर यू पीपल ऑफ इंडिया, हु गिव्ह यू ऑथॉरिटी टू मेक द कॉन्स्टिट्यूशन. आता कोल्हे साहेब असं होईल ते की सॉव्हरेंटी ओव्हर इंडिया वॉज विथ द ब्रिटिश क्राऊन. कधीपासून? 1858 पासून, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1958. त्यावेळेसपासून ब्रिटिश रूल सुरू झाला आणि आपली सॉव्हरेंटी, सार्वभौमत्व हे ब्रिटिश क्राऊनकडे गेलं. मग सॉव्हरेन जर क्राऊन होतं तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन करायची अथॉरिटी कोणी दिली? वाय वी से वी द पीपल ऑफ इंडिया. आणि इथे एक फार मोठं दृष्टेपण आहे. एक ध्यानात घ्या, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. कधी त्याच्यावर तुम्हाला वाटलं तर आपण बसू. साधारणपणे 42 सालामध्ये ब्रिटन कधी नव्हे असं युद्ध लढत होतं हिटलरच्या विरुद्ध. एव्हरी थर्ड हाऊस इन इंग्लंड वॉज बॉम्बार्डेड. आणि 42 सालातच गांधीजी, नेहरू, वल्लभभाई ही मंडळी चले जावची चळवळ घोषित करत होते. का? त्यांना माहिती होतं की आता स्ट्राईक करण्याची वेळ हीच आहे. आता ब्रिटन स्वतःच्या संरक्षणातच गुंतलेलं आहे, आपल्यावर राज्य करायला त्यांना फार वेळ नाही आता. आणि मग जेव्हा युद्ध संपत येत होतं 45च्या दरम्यान, तेव्हाच ब्रिटिशांना कळलं होतं की आता आपल्याला ही पॉवर द्यावी लागेल. त्यावेळेला आमचे जे द्रष्टे नेते होते त्या काळातले, आता समाज सेवक आहेत, सेवन करणारे, ते समाज सेवा करणारे सेवक होते. सगळे बॅरिस्टर होते बघा, एक दोन एक्सेप्शन सोडले तर. आणि त्यावेळेला वकिलांची बेकारी सुद्धा नव्हती. आणि तरीसुद्धा आपले संसार सोडून ते देशहितासाठी भांडत होते. गांधीजी त्यांच्या आफ्रिकेतल्या त्या पॉईंटला मी जाऊन बघितलं जिथे त्यांना खाली ढकलून दिलं होतं. त्यावेळेसपर्यंत गांधीजी बोमध्ये होते. दुसऱ्या दिवशी